नमस्कार. आज आपण मागच्या महिन्यानंतर समर्थ भारत सशक्त भारत याच्या तिसऱ्या पुष्पामध्ये किंवा तिसऱ्या व्याख्यानामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आपण 15 ऑक्टोबर हा दिवस योगायोगाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या कामाचं जे क्षेपणास्त्र विकास केला त्याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. आणि हीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना त्यांच्या वाढदिवशी दिलेली एक प्रकारची श्रद्धांजली म्हणता येईल. मिसाईल मॅन ऑफ इंडिया किंवा भारत के मिसाईल मॅन म्हणून जे ओळखले जातात ते डॉक्टर कलाम. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व की ज्यांनी भारताचा पूर्ण क्षेपणास्त्र विकास तर केलाच, पण पुढे होऊन ते राष्ट्रपती पण झाले आणि लाखो विद्यार्थ्यांना तरुणांना त्यांनी नुसतं मार्गदर्शन केलं नाही तर एक प्रेरणा दिली. बिलियन बिट्स नावाने त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ते असं म्हणत की सपने वो नहीं है जो आप नींद में देखें, लेकिन सपने वो है जो आपको नींद ही नहीं आने दे. अशा अथक किंवा ड्रीम अँड ड्रीम असं म्हणणारे डॉक्टर कलाम यांचं योगदान काय होतं क्षेपणास्त्र या विषयात हे आज आपण बघणार आहोत. मागच्या 2 पुष्पांमध्ये आपण विविध प्रकारची शस्त्रास्त्र असतात हे बघितलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांमध्ये पहिल्यांदा व्यक्तिगत शस्त्रे बघितली, गटशस्त्रे बघितली, असे असंख्य प्रकारचे बघितले. त्यामध्ये आज आपण भारताने केलेली क्षेपणास्त्र, विविध प्रकारची क्षेपणास्त्र, त्याची सुरुवात जी डॉक्टर कलाम यांनी केली त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. मिसाईल म्हणलं की त्याच्यामध्ये रॉकेट पण आलं आणि गायडन्स पण आलं. रॉकेट आणि गायडन्स त्याचबरोबर त्याच्यामध्ये बॉम्ब किंवा युद्ध शीर्षक ज्याला म्हणतो की जे शत्रूच्या ठिकाणी जाऊन आवश्यक असणारा त्याचा जो परिणाम आहे तो देईल. बऱ्याच प्रकारची क्षेपणास्त्र असतात. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र हा पहिलं क्षेपणास्त्र आपण पृथ्वी हे विकसित केलं. जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं क्षेपणास्त्र हा दुसरा प्रकार. त्यानंतर हवेमधून जमिनीवरती मारा करणारं हा तिसरा प्रकार आणि हवेतून हवेमध्ये मारा करणारं. याचा अर्थ हवाई प्लॅटफॉर्मवरनं किंवा आपल्या लढाऊ विमानावरनं ते क्षेपणास्त्र सोडायचं आणि शत्रूतला हवेत असणारं लक्ष्य हे नष्ट करायचं. त्याला आपण एअर टू एअर मिसाईल असं म्हणलं. म्हणजे सरफेस टू सरफेस मिसाईल, सरफेस टू एअर मिसाईल, एअर टू सरफेस मिसाईल आणि एअर टू एअर मिसाईल असे हे 4 प्रकार. त्याचबरोबर मग रणगाडा विरोधी असेल, सॅटेलाइट विरोधी असेल, सबमरीन विरोधी असेल, असं कशाचे विरोधी आहे यावरनं सुद्धा त्याचे प्रकार ठरतात. प्रकार बघत असताना रेंजवरती सुद्धा प्रकार ठरतात. म्हणजे कमी रेंजचा शॉर्ट रेंज मिसाईल आहे का लॉंग रेंज मिसाईल आहे, त्या अशा पद्धतीचं मिसाईल हे विविध प्रकार हे त्याच्या रेंजवरून सुद्धा ठरवता येतात. आपण आज भारताने केलेली क्षेपणास्त्र हे प्रामुख्याने बघणार आहोत की ज्याची सुरुवात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 1982-83च्या आसपास सुरुवात केली. एक प्रोग्राम एकीकृत निर्देशित क्षेपणास्त्रे विकास कार्यक्रम किंवा इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम IGMDP या नावाने सगळीकडे ओळखला जातो. तर त्याच्या अंतर्गत 5 जागतिक स्तराची क्षेपणास्त्र एकाच वेळेला केवळ 5 वर्षाच्या अवधीमध्ये विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवून तो कार्यक्रम चालू झाला. ह्याच्या मागची संपूर्ण भूमिका डॉक्टर कलाम यांची होती. डॉक्टर कलाम हे डॉक्टर विक्रम साराभाईंच्या हाताखाली तयार झालेले होते आणि इस्रोमध्ये त्यांनी पहिल्यांदा सगळे रॉकेटरी आणि याच्यासाठी जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल केले होते त्याच्यातलं ज्ञान त्यांना होतं आणि तो प्रचंड कामाचा अनुभव आणि
त्या निमित्ताने घेतलेलं प्रशिक्षण शिक्षण, त्याचबरोबर डॉक्टर कलामांना, डॉक्टर राजारामण्णा असतील, डॉक्टर MGK मेनन असतील, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर सतीश धवन अशा मोठमोठ्या सायंटिस्टकडनं नुसती प्रेरणाच मिळाली नाही तर शिकायला पण खूप मिळालं. त्याचाच पुढचा भाग म्हणजे हा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम. पृथ्वी नावाचं क्षेपणास्त्र भारताने सगळ्यात प्रथम विकसित केलं. IGMDPच्या अंतर्गत असणारं पहिलं क्षेपणास्त्र ज्याचा जमिनीवर मारा करण्याची क्षमता. आकाश नावाचं दुसरं क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारा, म्हणजे हवाई मार्गे येणारा कुठलाही धोका हवेतल्या हवेत नष्ट करू शकू आणि त्याचं क्षेपणास्त्र हे जमिनीवरनं टाकता येईल अशा पद्धतीचं ते आकाश क्षेपणास्त्र. तिसरं क्षेपणास्त्र आपण बघितलं ते म्हणजे जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारा मात्र त्वरित प्रतिक्रिया देणारा, याचा अर्थ क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल, या भाषेमध्ये त्रिशूल असं नाव त्याचं. नाग हे चौथं मिसाईल हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आपण विकसित केलं. आणि अग्नी हे अतिशय लांब पल्ल्याचं म्हणजे 1000 किलोमीटरचा टप्पा गाठता येईल अशी सुरुवात केलेलं अग्नी हे क्षेपणास्त्र आपण साधारणपणे 5 ते 8 वर्षामध्ये ही 5ही क्षेपणास्त्र यशस्वीरित्या एक चाचण्या 2 चाचण्या त्याच्या ज्या आवश्यक होत्या त्या घेतल्या. आणि हा एकीकृत निर्देशित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत 5 वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र विकसित केली. पृथ्वी हे पहिलं क्षेपणास्त्र, त्याचा पल्ला जमिनीवर मारा करणारा आणि शत्रूचं एखादं ठाणं 100 किलोमीटरवर असणारं ठाणं त्याच्यावरती बॉम्ब टाकण्याची क्षमता आणि ते नष्ट करण्यासाठी आवश्यक असणारा भाग, त्याला आवश्यक असणारी निर्देशन प्रणाली, कंट्रोल किंवा नियंत्रण प्रणाली, या दोन्ही गोष्टी केल्या. भारताचं हे पहिलं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तयार केलेलं बॅलिस्टिक मिसाईल. मग त्याच्यामध्ये सिंगल स्टेज डबल इंजिन वापरलं, लिक्विड फ्युएल पण वापरलं, 2 प्रकार केले. हल्ली मात्र सगळीकडं आपण घन इंधन वापरतो, पण मिसाईल डेव्हलपमेंट 83 पासून सुरुवात झाली आणि साधारणपणे 80 ते 90 दरम्यान याच्यात बऱ्याचशा चाचण्या पूर्ण झाल्या. मग त्याचे 2 प्रकार केले, एक प्रकार आर्मीसाठी आणि एक प्रकार नेव्हीसाठी, असे 2 प्रकार केले. आणि शेवटची चाचणी आपण 12 डिसेंबर 2001 ला घेतली आणि या चाचणीच्या द्वारे आपण जगाला दाखवून दिलं की आम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेले, पहिलं पदार्पण केलेले. दुसरं क्षेपणास्त्र आकाश, जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं 24 ते 30 किलोमीटर रेंज असं त्यावेळेला ठरवलं. आणि हे 24 ते 30 किलोमीटर जमिनीवरनं टाकता येईल. हवेमधून येणारा जो थ्रेट आहे किंवा मग फायटर प्लेन असेल, लो फ्लाइंग मिसाईल असेल, या सगळ्या क्षेपणास्त्राला वरच्यावरती नष्ट करणं हे शक्य करणारं असं हे आकाश मिसाईल. त्याची रचना अशी आहे की राजेंद्र नावाचं जे सर्व्हेलन्स रडार आहे त्या रडारशी मिळतं जुळतं अशा अर्थाने ते स्वदेशी तंत्रज्ञान वापरून केलेलं क्षेपणास्त्र. 1990 साली त्याची पहिली चाचणी केली आपण आणि मार्च 97 पर्यंत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हलपमेंट चाचण्या या केल्या आणि त्याच्या ऑपरेशनल टेस्ट इव्हॅल्युएशन करून ते 2003 मध्ये आर्मीसाठी आणि एअरफोर्ससाठी अशा पद्धतीने आपण ते सम्मिलित केलं. आज 23,000 कोटी रुपयाची आदेश किंवा ऑर्डर ही DRDO ला दिलेली आहे आणि भारत हा एका अर्थाने सगळीकडं एक सुरक्षा कवच असणारा, अंतर्गत असणारा भाग आपण काम केलं. त्रिशूल हे तिसरं क्षेपणास्त्र जमिनीवरील हवेमध्ये मारा करणारं आपण विकसित केलं आणि केवळ 6व्या सेकंदाला टार्गेट डिटेक्ट झाल्यापासून आपण त्याला नष्ट करू शकतो आणि डागू शकतो. ही क्षमता म्हणजे त्याला क्विक रिॲक्शन, शॉर्ट रेंज अशा पद्धतीचं एक क्षेपणास्त्र पण विकसित केलं. 4थं क्षेपणास्त्र होतं ते नाग. आता हे सगळं डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली विकास चालू होता
आणि हे विकास काम चालू असताना पहिल्यांदा त्याला सरफेस टू सरफेस मिसाईल, सरफेस टू एअर मिसाईल असंच म्हणत असत. पण ह्याची यशस्वीता जशी जशी दिसायला लागली तेव्हा डॉक्टर कलाम म्हणले की आपण ह्याला वेगवेगळी नावं दिली पाहिजे. आणि मग डॉक्टर कलामांनी सर्व ज्येष्ठ शास्त्रज्ञांना एकत्र केलं आणि त्यांना असं विचारलं की तुम्ही आमचं नावं सुचवा. आणि या नावं सुचवत असताना क्षेपणास्त्राची नावं अशा रीतीने सुचवा की जे उच्चारता क्षणीच हे भारतीय आहे हे जगाला कळलं पाहिजे. म्हणजे भारताच्या मातीशी मिळती जुळती नावं, संस्कृतीची मिळती जुळती नावं. आणि मग जी 5 एलिमेंट थेरी किंवा आपण ज्याला पंचमहाभूत तत्व म्हणतो अशा पद्धतीची आकाश असेल, पृथ्वी असेल, अग्नी असेल ही नावं त्यावरनं ठेवली गेली. नाग हे क्षेपणास्त्र रणगाडाविरोधी आपण विकसित केलं आणि ते रणगाडाविरोधी असताना बाकीची क्षेपणास्त्र हवेमध्ये वरच्या दिशेने सोडली जाऊन नंतर शत्रूच्या लक्ष्याकडे वळवली जायची. पण नाग मात्र समोरासमोर शत्रूचा रणगाडा बघून फायर केलं जातं आणि हे कमी उंचीवरनं उडत जातं. त्याला लाईन ऑफ साईटचा एक कंट्रोल दिलेला आहे की ते लाईन सोडून ते डावीकडे किंवा उजवीकडे जायला लागलं तर त्याला परत त्या लाईनवर आणण्याचं काम ही आपली गायडन्स आणि कंट्रोल रचना जी आहे ती करते. त्यामुळं काय होतं की ते कमी उंचीवरनं झिगझॅग पद्धतीने किंवा नागमोडी वळण घेत ते पुढे जाताना झेपावताना दिसतं, जणू काही एखादा साप किंवा नाग हा सरपटत चालतोय. आणि त्यामुळं या क्षेपणास्त्रांचं नाव हे नाग ठेवलेलं. पण नाग ज्या पद्धतीने शत्रूवरती तुटून पडतो किंवा हल्ला चढवतो त्याच पद्धतीचा हल्ला या नाग क्षेपणास्त्राच्या द्वारे केला जातो. उदाहरणार्थ नागाचं वैशिष्ट्य काय तर शत्रूवरती हल्ला करताना तो फणा काढतो आणि मग अटॅक करतो. तर हे क्षेपणास्त्र सुद्धा शत्रूच्या रणगाड्यापासून एक 50 मीटर आधी वरच्या दिशेला उसळी घेतं आणि मग वरून अटॅक करतं. याचं अजून एक वैशिष्ट्य रणगाडा विरोधी असल्यामुळं रणगाड्याचा नीटपणे अभ्यास केला तर असं लक्षात येईल की त्याला सर्व बाजूने मजबूत कवच असतं आणि हे कवच फेकणं अवघड जातं. त्यामुळे सगळ्यात कमीत कमी जाडीचं कवच किंवा विकेस्ट पॉइंट कुठला आहे तर टॉपवर जातं. आणि म्हणून हे क्षेपणास्त्र हे टॉप अटॅकच्या मोडमध्ये काम करतं. म्हणजे शत्रूचा विकनेस जिथं आहे किंवा शत्रूचा दुर्बल ठिकाण जे आहे त्याच्यावरती आपला स्ट्रॉंगेस्ट प्रहार करणं. म्हणजे अशा पद्धतीने जर प्रहार केला तर कोणताही जगातला रणगाडा नागच्या तावडीतून सुटत नाही आणि तो नष्टच होतो. त्यामुळे ह्याला फायर अँड फॉरगेट टाईप क्षेपणास्त्राचं म्हणलं जातं. 90 सालपर्यंत पहिली चाचणी झाली, 98 पर्यंत 18 चाचण्या झाल्या वेगवेगळ्या आणि आर्मी आणि एअरफोर्सचं वर्षन नागचं निश्चित झालं आणि ते संमिलित झालं. आता एअरफोर्स म्हणजे हेलिकॉप्टरमधनं रणगाडा विरोधी फायर करणं म्हणजेच काय की हवेतून फायर करायचं आणि जमिनीवरचं लक्ष घ्यायचं, कारण रणगाडा जमिनीवर. त्यामुळे हे तिसऱ्या प्रकारचं क्षेपणास्त्र सुद्धा यामध्ये झालं आणि त्याचं नाव आहे हेलिना. हेलिना म्हणजे काय तर हेलिकॉप्टरद्वारा फायर करता येणारं नाग मिसाईल असा त्याचा शॉर्ट फॉर्म. 4 क्षेपणास्त्र बघितली आतापर्यंत IGMDB मधली. पहिलं पृथ्वी क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करणारं 100 किलोमीटरचा पल्ला असणारं. दुसरं आकाश क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं 24 ते 30 किलोमीटरचा पल्ला असणारं. तिसरं त्रिशूल हे क्विक रिॲक्शन परंतु 6 ते 9 किलोमीटरचा पल्ला असणारं, जमिनीवरून फायर करून हवेमधलं लक्ष वेध घेणारं. त्याचबरोबर नाग हे रणगाडा विरोधी 4 ते 5 किलोमीटर सामान्यपणे त्याची रेंज असते, पण जास्तीत जास्त 7 किलोमीटर 8 किलोमीटर पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्ती याची रेंज असत नाही. अशा विविध प्रकारची 4 क्षेपणास्त्र आपण विकसित केली. अग्नी मात्र एका अर्थाने भारत मातेच्या मस्तकामध्ये खोवलेले जे तुरे आहेत त्यातला अजून एक हा तुरा. म्हणजे याची सुरुवातच 1000 किलोमीटरनी केली. अग्नी हे क्षेपणास्त्र आपण विकसित केलं, जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र. आणि डॉक्टर कलामांनी जे काही
सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठीचा जो त्यांचा अनुभव होता त्याचा अनुभवाचा वापर इथं केला. PSLV किंवा SLV 3 चे प्रोग्राम डायरेक्टर होते पहिल्यांदा डॉक्टर कलाम. आणि दुसऱ्या अर्थाने की 2200 किलोमीटर पर्यंत सुद्धा आपण नंतर ते फायर केलेलं आहे अग्नी. परंतु अग्नीचं जे पहिलं वर्षन आहे अग्नी 1 असं म्हणलं जातं, ते 1000 किलोमीटरचा टप्पा 1989 साली व्यवस्थितपणे पार पडला. 1000 किलो वजनाचा बॉम्ब नेण्याची याची क्षमता. आणि 89 मध्ये पहिली चाचणी झाली आणि त्याच्यानंतर विविध प्रकारच्या असंख्य चाचण्या घेऊन हे सम्मिलित झालं आणि आर्मी आणि नेव्हीमध्ये सम्मिलित केलं. याच्या चाचण्या घेणं सुद्धा किती कठीण आहे बघा. 1000 किलोमीटर वरती लक्ष ठेवलं पाहिजे. ते इकडनं फायर झाल्यानंतर ते लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सगळा बघणं आणि ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या यंत्रणा. आपलं जे बालासोर नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणं म्हणजे भारत हा असा एकमेव देश आहे की जो एक खंडप्राय देश आहे. 3000 किलोमीटर लांब, 3000 किलोमीटर रुंद, 24 तास हिमाच्छादित भाग असणारा एक प्रदेश आहे. 24 तास प्रचंड उष्णता असणारा एक प्रदेश भारतात आहे. 7500 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. त्यामध्ये बालासोर नावाचं जे ठिकाण आहे हे ओरिसा मधलं एक ठिकाण की तिथं काय आहे तर तिथं अशा पद्धतीचा इतका उथळ समुद्र आहे की 5 ते 10 किलोमीटर पाणी सहज मागं जातं. भरतीच्या वेळेला दररोज दिवसातून 2 वेळा भरतीला पाणी पुढे येतं आणि मागं जातं. त्याच्यात जवळ एक आयलंड होतं, व्हीलर्स आयलंड असं म्हणायचे. तिथं आपण सध्या आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल सिस्टीम टेस्टिंग कॉम्प्लेक्स असा एक कॉम्प्लेक्स तयार केलेला आहे आणि त्या व्हीलर आयलंडला डॉक्टर कलामांचं नाव देण्यात आले त्यांच्या स्मरणार्थ. तर तिथेही सगळ्या यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत. आणि मग आपण अग्नी 1चं परीक्षण केलं. म्हणजे 15 मीटर उंच 12 टन वजनाचं एक स्टेज असणारं एकाच टप्प्यामधलं सॉलिड फ्युएल किंवा घन इंधन वापरणारं मीडियम रेंज बॅलिस्टिक मिसाईल असं अग्नी 1चं वर्णन करता येईल. फेब्रुवारी 94 मध्ये आपण जी चाचणी केली त्यावेळेला 1200 किलोमीटर पर्यंत आपण या ह्याच्यात यशस्वी झालो. आणि 1 टन वजनाचा न्यूक्लिअर बॉम्ब सुद्धा घेण्याची क्षमता, अण्वस्त्र अणुबॉम्ब नेण्याची क्षमता या अग्नीमध्ये आहे. 94 साली ही चाचणी पूर्ण केली आणि 1250 नंतर 1450 किलोमीटरची पण रेंज मिळाली. त्यामुळे अग्नी 1 हे 500 किलोमीटर ते 1500 किलोमीटर या टापूमध्ये यशस्वीपणे आपण ठेवू शकतो. आपल्या समोर जे चित्र दिसतंय ते चित्र आहे की दिल्लीमधनं जरी आपण अग्नी 1 फायर केलं तरी पाकिस्तानचा शेवटचं टोक सुद्धा याच्या टापूमध्ये येताना आपल्याला दिसतं. ही जी निळी रेख दिसते आपल्याला की जी दिल्लीपाशी फायर केलं तर जाऊ शकतं. त्यामुळे अग्नी 1 हा पाकिस्तानसाठी पुरेसा आहे. आणि त्यामुळं अग्नी 2ची जी योजना केली आहे ती चीनसाठी आहे प्रामुख्याने. अग्नी 2 ह्याचं 1500 ते 2500 किलोमीटरचा टप्पा आपण पूर्ण केला आणि 2 स्टेजमध्ये प्रोपेलंट किंवा मोटर त्याची लावली. 11 एप्रिल 99 ला यशस्वी चाचणी अग्नी 2ची केली की जो 2000 किलोमीटरपेक्षा जास्ती पल्ला दिलेला आहे. आणि थेरॉटिकल जर कॅल्क्युलेशन बघितलं तर हे 3000 किलोमीटर पर्यंत सुद्धा जाऊ शकतं एवढी ह्याची क्षमता आहे. 1000 किलोचा बॉम्ब हा नेण्याची क्षमता या अग्नी 2ची आहे. अग्नी 2 हे सामान्यपणे 20 मीटर लांब आणि 1.3 मीटर व्यास असणारं क्षेपणास्त्र 16 टन वजनाचं. याची यशस्वी चाचणी झाल्यानंतर भारत हा जगातला असा 5वा देश झाला की अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन याच्यानंतर अशा पद्धतीचं तंत्रज्ञान स्वतःच विकसित करणारा भारत हा देश हा त्याच्यामध्ये सम्मिलित झाला.
सगळे शास्त्रज्ञ खूप उत्साहित होते आणि त्यांना असं वाटलं की डॉक्टर कलाम आपल्याला शाबासकी घेतील. तर शाबासकी देत असताना डॉक्टर कलामांचं हे असं होतं की डॉक्टर कलाम म्हणत असत की आपण नेहमी 4थ्या क्रमांकावर, 5व्या क्रमांकावर, 6व्या क्रमांकावर किती वर्ष होणार, आपण कधी 1 किंवा 2ऱ्या स्थानी पोहोचू. आणि जोपर्यंत आपण 1ल्या किंवा 2ऱ्या स्थानी पोहोचत नाही तोपर्यंत आपण अखंड प्रयास करत राहणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्यामुळे त्यांची एक वेगळी मोटिवेशन करण्याची वेगळी पद्धत होती. अग्नी 2चा टापू आपल्याला दिसतोय की भारताच्या बॉर्डर्सवरनं, जमिनीवरनं जर फायर केलं तर चीनचा 2/3 भाग सुद्धा आता आपण कव्हर करू शकतो. आणि अग्नी 3 मध्ये तर आपण पार 5000 किलोमीटरचा टप्पा गाठलेला आहे. जसजसे हे विकसित होत गेले तसं पृथ्वी 2 हे 200 किलोमीटरसाठी आणि पृथ्वी 3 300 किलोमीटरसाठी. नेहमी जेव्हा 300 किलोमीटर म्हणतो तेव्हा 250 ते 350चा टापू त्याच्या झोन मध्ये येतो असं आपण लक्षात घ्यायला हरकत. नंतर पृथ्वी हे क्षेपणास्त्र आपण जसं ट्रकवरनं, जमिनीवरनं फायर करू शकतो तसं ते जहाजावरती सुद्धा ठेवून जे आपले युद्धनौका आहेत त्या युद्धनौकाशी जोडलं गेलेलं आहे आणि ते आपण समुद्र किनाऱ्यापर्यंत फायर करून पुढे आपण ते जोडू शकतो. त्यामुळे याची रेंज, मारक क्षमता ही अजून वाढते. अशा विविध पद्धतीने 5 प्रकारची क्षेपणास्त्र आपण विकसित केली आणि या सगळ्याचं नेतृत्व डॉक्टर कलाम यांच्या प्रत्यक्ष नेतृत्व दर्शनामध्ये, दिग्दर्शनामध्ये आणि त्यांच्या गायडन्समध्ये काम केलं आपण सगळ्यांनी. आणि हा टापू असा गाठला की आज त्या पायावरती भारत जगातलं कुठल्याही पद्धतीचं क्षेपणास्त्र बनवू शकतो. आणि हे बनवण्यासाठी लागणारे सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आज आपल्या देशाकडे उपलब्ध आहे. म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर कलाम काम करत होते त्यावेळेला आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचे रिसोर्सेस नव्हते, कुठल्याही पद्धतीच्या सगळ्या गोष्टींसाठी आपण परदेशावर अवलंबून होतो. पण आज मात्र त्या पायावरती त्यांनी करून दिलेल्या कामावरच्या आधारावरती आज असं आपण म्हणू शकतो की आपण प्रचंड वेगाने आत्मनिर्भर भारत हा बनवायला लागलेलो. आणि या डॉक्टर कलाम नेहमी म्हणत की डिफेन्समध्ये तरी किमान आपण आत्मनिर्भर भारत हे झालंच पाहिजे. आणि त्यामुळे डॉक्टर कलाम आम्हाला नेहमी असं सांगत असत रक्षा तंत्रज्ञान किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजीज मध्ये भारत हा स्वयंपूर्णच असला पाहिजे. स्वतःच्या ताकदीवरतीच त्यांनी पुढे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि म्हणून हे जे रक्षा तंत्रज्ञान आणि विकास आहे याच्यावरती त्यांनी भर दिला पाहिजे असं हे प्रामुख्याने डॉक्टर कलामांचा भर असायचा. म्हणजे एकीकडे त्यांनी मिळवलेलं ज्ञान, म्हणजे उदाहरणार्थ SLV-3चं तंत्रज्ञान एका पद्धतीने केलं आणि हेच तंत्रज्ञान रॉकेटचं जनक म्हणून डॉक्टर कलामांनी जे मिळवलं त्याचा वापर सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या ऐवजी बॉम्ब टाकण्यासाठी, म्हणजे सॅटेलाइटच्या ऐवजी बॉम्ब बसवला आणि तो नेण्याची कंट्रोल आणि गायडन्स ज्याला म्हणतो किंवा निर्देशन आणि नियंत्रण प्रणाली बसवली की ते क्षेपणास्त्र झालं. म्हणजे एकीकडे त्यांचं जे ज्ञान होतं त्याला जोड देऊन हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आपण असं विकसित केलं. आणि आज मात्र जगामध्ये भारत हे सर्व प्रकारचे क्षेपणास्त्र करू शकतो. विविध पद्धतीचे जे नंतरच्या काळामध्ये म्हणजे 2000 नंतरच्या काळामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये डॉक्टर कलामांनी घालून दिलेल्या पायावरती आपण प्रचंड वेगाने विविध पद्धतीची क्षेपणास्त्र विकसित केली. मग ते हे 5 जे आहेत IGMDP मध्ये केलेली त्याचा विकास असेल, त्याच्या पुढचे वेगवेगळे भाग असतील, त्याचा पल्ला, ॲक्युरसी, त्याचा अफोर्डेबिलिटी किंवा किफायतशीर किमतीमध्ये ते मिळाले पाहिजेत आणि देशातलेच सगळे रिसोर्सेस वापरले पाहिजेत. कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये सेन्सर असतील किंवा काही अशा पद्धतीच्या क्लिष्ट गोष्टी होत्या त्यावर आपण परदेशावर अवलंबून होतो.
आज आपण कॉम्पोनंट लेवलपर्यंत स्वतःच्या ताकदीवरती उभं राहणं याचा विचार करून त्या दिशेने सगळं DRDO पण काम करत आहे. खरं म्हणलं तर DRDOने एवढं जे तंत्रज्ञान विकसित केलंय ते पुढे नेण्यासाठी सगळ्या तरुणांना अपील आहे की या सगळ्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे. कारण नुसतं तंत्रज्ञान खिशात असून चालत नाही, विकसित झालेलं असून चालत नाही. ते तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणावरती भारताच्या गरजा पूर्ण करणं, मग त्यात वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांना तयार करण्यासाठी लागणारे कारखाने, त्याच्यासाठी आवश्यक असणारे छोटे छोटे कॉम्पोनेंट्स किंवा घटक, उपघटक, प्रणाली या सगळ्या भारतामध्ये तयार होऊन त्याचं उत्पादन करण्यासाठी तरुणांनी हे काम पुढे नेण्याची गरज आहे. या IGMDPच्या द्वारे केलेल्या 5 क्षेपणास्त्रांनंतर गेल्या 20 वर्षामध्ये आपण आज कुठं पोहोचलेलो आहोत हे मी तुम्हाला पुढच्या पुष्पामध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत. आजपर्यंतच्या पद्धतीमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तो 74 200 73 131 हा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती आपण अवश्य प्रश्न विचारा. माझ्या क्षमतेप्रमाणे मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपला हा जो ज्ञानयज्ञ चाललेला आहे तो 15 ऑगस्ट 2022 पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्रास्त्र, त्यामधले भारतीयकरण आणि आत्मनिर्भरता, त्याचबरोबर आवश्यक असणारं तंत्रज्ञान याच्याबद्दल चर्चा करणार आहोत की जेणेकरून येणारी पिढी यांनी हे काम पुढे नेलं जाईल. त्याच्यामध्ये आवश्यक असणारं तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी हुशार इंजिनियर्सनी आणि या विद्यार्थ्यांनी पुढे यायची गरज आहे. आणि उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा अगदी MSME सेक्टर पासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीनी याच्यामध्ये लक्ष घालून भारत हा या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनेल त्याचा मला निश्चितच विश्वास वाटतो. धन्यवाद. जय हिंद. परत एकदा डॉक्टर कलामांना माझ्यातर्फे आणि आपल्या सर्वांच्या वतीने स्मरण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.